तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली होती। अतिशय चांगली योजना होती ती आणि अनेक बहिणींना त्याचा फायदा सुद्धा झाला, सध्याही त्या घेत आहेत। आता मुंबई महानगरपालिकेमध्ये कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून स्वाभिमान निधी नावाची एक योजना आकार घेऊ पाहत आहे। काय आहे ही योजना? तर जे असंघटित कामगार असतात, धुनी कामगार बायका, मोलकरणी, घरकाम करणाऱ्या बायका यांना म्हणे त्यांचं राहणीमान सुधारण्याकरिता ही योजना आणू पाहत आहे। या योजनेनुसार 1500 ते 1200 रुपयापर्यंत काहीतरी दरमहा उत्पन्न देण्याचं ठरत आहे। आता असंही म्हटलं जातंय की ही योजना आमच्याकडे पैसे नाही तेव्हा राज्य सरकारने याचे पैसे भरावे। जर तुमच्याकडे पैसे नाही तर कशासाठी या योजना आणायच्या? अगोदरच राज्य सरकारकडे पैसा कमी आहे म्हणून बोंबाबोंब आहे। ज्या योजना आहेत त्या पूर्णपणे राबवायच्या आहेत। त्यात मुंबई महानगरपालिका प्रशासन राज्य सरकारवरती जर ही योजना थोपू पाहत असेल तर ते योग्य नाही। ठीक आहे, घरकाम करणाऱ्या स्त्रियांच्या भल्याचा आपण विचार केला हे चांगलं आहे, परंतु निधी सुद्धा तुम्हीच दिला पाहिजे। तो निधी तुम्ही जरी दिला तरी तो शेवटी गोरगरीब जनतेच्या माथ्यावरच टाकला जाणार आहे कर रूपाने। तेव्हा कोणतीही योजना आणायच्या अगोदर 10 वेळा विचार करा, अन्यथा हा स्वाभिमान निधी देता देता तुम्हाला तुमचा स्वाभिमानच गहाण ठेवावा लागेल।